गल्फ सुपर फ्लीट घेऊन आला आहे गल्फ सुपर फ्लीट सुरक्षा बंधन सीझन 3। बिग एफएम आणि देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क TV9 च्या पार्टनरशिप मध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेत 10,000 ट्रक ड्रायव्हर्स यांचं मोफत लसीकरण केलं जाणार आहे। 11 शहरांमध्ये आजपासून ते 22 ऑगस्ट दरम्यान याचं आयोजन करण्यात आलंय। कोरोना काळात देखील अर्थव्यवस्थेचं चक्र गाळात रुतू नये, अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक, माल वाहतूक थांबू नये यासाठी न थकता न थांबता देशभर ते फिरलेत। या ट्रक ड्रायव्हर्सचं आरोग्य जपण्यासाठीची ही खास मोहीम आहे, ज्यात 10,000हून अधिक ट्रक ड्रायव्हर्सला कोरोना प्रतिबंधक लस देखील दिली जाणार आहे। राज्यासह देशामध्ये लसीकरणाचा तुटवडा जो आहे तो जाणवतो आहे। मात्र अशातच जे फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करतात ते म्हणजे ट्रक ड्रायव्हर यांचं लसीकरण जे आहे हे अद्यापही रखडलेलं पाहायला मिळतंय। मात्र याच खरतर फ्रंटलाईन वर्कर म्हणजे ट्रक ड्रायव्हर यांना लसीकरणासाठी पुढाकार घेतलाय तो म्हणजे गल्फनं, TV9 मराठीनं आणि बिग एफएमनं। हे ते योद्धा आहेत ज्यांनी कोरोनामुळे दैनंदिन चक्र ठप्प झालेलं असतानाही हार मानली नाही, त्यांचं धैर्य खचलं नाही। जीव आणि आरोग्य धोक्यात घालून हे ट्रक ड्रायव्हर्स रस्त्यावर उतरले, तुमच्या आमच्या घरापर्यंत दूध, भाज्या, औषधं आणि इतर जीवनावश्यक सामान पोहोचवण्यासाठी। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जेव्हा संपूर्ण देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता, तेव्हा हे ट्रक ड्रायव्हर्स दिवस रात्र एक करत हॉस्पिटल्स, कोरोना सेंटर्स पर्यंत वेळेत ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी अव्याहत रस्त्यावर वाहन चालवत होते। ऑक्सिजन, इतर वैद्यकीय उपकरणांचा वेळेत पुरवठा करून यांनीच लाखो लोकांचे जीव वाचवले। आणि आता तर कोरोना लसींचा पुरवठा करण्यासाठीही त्यांचं काम अखंडपणे सुरूच आहे। रस्ते वाहतूक, देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारं महत्त्वाचं चक्र, आणि हे चक्र अखंडितपणे धावतं ठेवण्यात मोलाचा आणि एकमेव वाटा आहे ट्रक ड्रायव्हर्सचा। दिवस असो की रात्र, परिस्थिती कोणतीही असो, या हायवे हिरोजच्या खांद्यावर देशाच्या विकासाची जबाबदारी आहे आणि त्यामुळेच त्यांचं काम कधीही थांबत नाही। पण तुम्हाला माहितीये, आपल्या देशात ट्रक ड्रायव्हर्स संख्येनं कमी आहेत। देशात जवळपास 85 लाख ट्रक ड्रायव्हर्स आहेत, ज्यांच्यावर देशात 2/3 म्हणजेच जवळपास 63% मालवाहतुकीची जबाबदारी आहे। हीच रस्ते वाहतूक देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। या ट्रक ड्रायव्हर्सना मालवाहतुकीसाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावं लागतं, पण लसीकरण न झाल्यानं अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। त्यासाठीच गल्फ सुपरफ्लीट या ट्रक ड्रायव्हर्सचं महत्त्व जाणतो आणि म्हणूनच गल्फ सुपरफ्लीट घेऊन आलाय गल्फ सुपरफ्लीट सुरक्षा बंधन सीझन 3 इन पार्टनरशिप विथ TV9 नेटवर्क, इंडियाज नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि बिग एफएम। या कॅम्पेन मध्ये देशभरात 10,000 ट्रक ड्रायव्हर्सचं मोफत लसीकरण केलं जातंय। ट्रक ड्रायव्हर जे आहेत हे महिनोन्महिने घराच्या बाहेर असतात, त्याच्यामुळे त्यांना वॅक्सिनेशन करणं तितकंच गरजेचं आहे। ही लाईन जी लागलेली या ठिकाणी रजिस्ट्रेशन होत आहे, आधार कार्ड घेतले जातात आणि त्यानंतर त्याची नोंद जी आहे ही ती केली जाते आहे। एकूण जर पाहायला गेलं तर वाशीमध्ये विविध प्रांतातून, विविध राज्यातून आलेले जे ट्रक ड्रायव्हर आहेत त्यांचं मोफत लसीकरण जे या ठिकाणी होतं। आपल्यासोबत आणखीन काही मंडळी आहे, त्यांच्याशी बातचीत करूया। मित्र, काय नाव आहे तुझं? माझं नाव प्रतीक साहेब। प्रतीक, काय सांगशील, आज लसीकरण जे या ठिकाणी होत आहे, काय एकूणच प्रतिक्रिया तुझी? हे लसीकरणचं जे आयोजन केलं आहे हे खूप छान पद्धतीने केलं आहे। जसं मी ग्रीन अँड ट्रान्स लॉजिस्टिक्समध्ये काम करतो, आमच्याकडे जे टँकरवरती ड्रायव्हर जातात ते विविध भागातून, विविध राज्यातून येतात, तर त्यांचं लसीकरण व्हावं हे आमचं गोल होतं, एम होतं। का? कारण हे एसेन्शियल वर्कर्स आहेत। हे आमचे एसेन्शियल वर्कर जे आहेत ते एका स्टेटमधून किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती पेट्रोलियम प्रोडक्ट घेऊन जातात, तर त्यासाठी यांचं लसीकरण होणं आणि त्यांचं सेफ राहणं हे खूप इम्पॉर्टंट होतं, जे आज आम्हाला TV9 आणि गल्फच्या माध्यमातून भेटलेलं आहे। तर त्याबद्दल मी आभार मानतो तुमचे। धन्यवाद।
गल्फ आणि TV9 मराठीच्या माध्यमातून या ठिकाणी लसीकरण झालं. सगळ्या ट्रक ड्रायव्हर यांनी खरं तर या TV9चे आणि गल्फचे देखील आभार मानलेले आहेत. विविध प्रांतातून आलेली मंडळी यांना ज्या पद्धतीनं लसीकरण केलेलं जात आहे त्यामुळे कुठेतरी एक चांगली भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली पाहायला मिळते. आपण सगळेजण कोविडच्या संकटातून चाललो आहे. वॅक्सिन घेण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही आहे. फर्स्ट आणि सेकंड वेव्हचा आपण सामना केलेला आहे आणि पुढे जो याचं आपलं लक्षण करायचं असेल आज सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वॅक्सिन घेण्याची आवश्यकता आहे. मला अतिशय आनंद आहे की आपण 10,000 ड्रायव्हर्सला वॅक्सिन देण्याचं हे अभियान सुरू केलेलं आहे. मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि आपला दिन करतो. आपण थेट दृश्य जी आहे ही दृश्य आपण पाहू शकता की कशा प्रकारे लसीकरण जे आहे ते सुरू आहे. आपण थेट लसीकरणाच्या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी लसीकरण होताना आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी ज्या कोकिलाबेन हॉस्पिटल आहे, नानावटी हॉस्पिटल आहे, या माध्यमातून या ठिकाणी जे डॉक्टर आहेत, नर्स आहे, या ठिकाणी लसीकरण द्यायचं काम जे आहे ते सुरू आहे. हे लसीकरण खरं तर दिल्यानंतर त्यांना या ठिकाणाहून 15 ते 20 मिनिटं त्यांना ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं जातं. ऑब्झर्वेशनमध्ये ठेवल्यानंतर जर त्यांची प्रकृती व्यवस्थित असेल तरच त्यांना या ठिकाणाहून सुटका मिळते. आपण ते केंद्रीय राज्यमंत्री VK सिंह यांनीही या कॅम्पेनचं कौतुक केलंय. देश के कोने कोने में ज़रूरत थी अलग अलग तरह के सामान की, तब वो ट्रकों के द्वारा एक जगह से दूसरी जगह दवाइयाँ और आवश्यक सामग्री एक जगह से दूसरी जगह लेकर गए और पूरे साहस के साथ. इसी तरीके से जब कोविड की दूसरी लहर आई तब ऑक्सीजन की सप्लाई में बहुत अधिक अच्छा काम है. लेकिन ये जो दिन रात हमारे ट्रक ड्राइवर्स करते हैं इनके प्रति शायद हम पूरी तरीके से अपनी खुशी या उनके लिए प्रशंसा हम नहीं कर पाते. मैं TV9 को बधाई देता हूँ कि आपने इस चीज़ को समझा और आप 6 तारीख से तकरीबन 10,000 ट्रक ड्राइवरों को मुफ्त वैक्सीन लगाने का एक अभियान चला रहे हैं जो कि अलग अलग 11 स्थानों पर चलेगा जहाँ ज़्यादातर जो हमारे ट्रांसपोर्ट हब है या जहाँ पर परिवहन की ज़्यादा चीज़ें इकट्ठी हों. मैं TV9 की इस मुहिम को बहुत बहुत इसकी प्रशंसा करता हूँ और मुझे आशा है कि आपकी ये मुहिम हमारे ट्रक ड्राइवर्स को और साहस मिलेगा. सुरक्षेचं प्रतीक असणारा हा सण आणि यालाच डोळ्यासमोर ठेवत गल्फ सुपरफ्लीट सुरक्षा बंधन सीझन 1 आणि 2 मध्ये ट्रक ड्रायव्हर्सच्या सुरक्षेसाठी अभियान राबवलं गेलं. हमारा प्रोडक्ट है सुपरफ्लीट टर्बो प्लस, जो हमने इस सेगमेंट के लिए लॉन्च किया है, ट्रकिंग सेगमेंट के लिए, ट्रक्स के लिए, जिसका मेन मैं कहूँगा एक USP या वैल्यू प्रोपोजिशन जो है ये है प्रोटेक्शन, 45% एक्स्ट्रा प्रोटेक्शन. तो मैं कहूँगा कि जब ये आइडिया आया हमारे मार्केटिंग एजेंसी से कि सुरक्षा बंधन जो एक राखी के अवसर पर एक बहुत ही इम्पॉर्टेंट कड़ी होती है, हमें सब पता है कि हम सब भाई हैं, हमारे बहनें हैं, और जो हमारी ट्रकिंग कम्युनिटी है ये लगातार रोड पे ट्रक चला रहे हैं, काम कर रहे हैं, सामान ले जा रहे हैं, और ये कभी कभी रक्षाबंधन में शायद उनको मौका नहीं मिलता है कि अपने बहनों से ये एक उत्सव का एक जो संबंध बढ़ाए. तो हमने सोचा, गल्फ ब्रांड ने सोचा कि क्यों ना हम कुछ करें यहाँ. तो 3 साल से हम ये सुरक्षा बंधन जो हमारे प्रोडक्ट की मेन एट्रीब्यूट है, इसे हम एक रिलेशन की ओर से एक कैंपेन में हर टाइम रक्षाबंधन के अवसर में सुरक्षा बंधन को आगे बढ़ाते हैं. रक्षाबंधन पर्यंत म्हणजेच 22 ऑगस्ट पर्यंत देशातल्या 11 शहरांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, कर्नाल, इंदोर, फरीदाबाद, गाझियाबाद, लखनौ, जालंधर या ठिकाणी ही मोहीम राबवली जाईल. रक्षाबंधनाला भावाच्या हातात राखी बांधली जाते. भाऊ आपलं रक्षण करणार हा विश्वास बहिणीला असतो. तसंच वचन कोरोनापासून ट्रक चालकांचं रक्षण करण्याचं या लसीकरणाच्या माध्यमातून दिलं जातंय. वचन आहे सुरक्षेचं. वैक्सीनेशन जो है ये बहुत ही इम्पॉर्टेंट चीज़ है.
तो हमने इस बार ये सोचा कि कैसे हम एक और कड़ी ले जाए सुरक्षा बंधन को आगे, और हमने ये सबके साथ मिलकर हमारा ये उद्देश्य है कि हम 10,000 ट्रक ड्राइवर्स को वैक्सीनेशन दें, और इस मौके पे ये एक और, मैं कहूँगा, एक और कड़ी है हमारी सुरक्षा बंधन की, इसको आगे बढ़ाएं। और इसमें काफ़ी कोऑपरेशन है, काफ़ी एजेंसीज का आपके साथ भी हम कोऑपरेशन कर रहे हैं, मीडिया एजेंसीज है, हमारे TV 9 है, आप है, बिग FM है, उसके द्वारा ये संदेश भेजें और ये पूरी कम्युनिटी को हम एक वैक्सीनेशन के द्वारा सेव करें, क्योंकि ये जो काम कर रहे हैं बहुत ही बड़ा काम कर रहे हैं, फ्रंट लाइन जैसे आपने कह रहे वॉरियर्स हैं। तो ये हमारा इस टाइम का एक सुरक्षा बंधन की एक की एलिमेंट होगी, और उम्मीद है ये सक्सेसफुल रहेगी आप सबकी सहायता से। या ट्रक चालकांनी जीवाची बाजी लावून देशाच्या विकासाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली। तशीच जबाबदारी TV9 नेटवर्कनं कोरोना काळात आपल्या खांद्यावर घेतली। कोरोना संदर्भात लोकांना जागरूक करण्याचं काम तर TV9नं केलंच, पण कोरोना निर्बंधांचं पालन करण्यासाठी प्रेरितही केलं। याचंच पुढचं पाऊल म्हणजे गल्फ सुपर फ्लीट सुरक्षा बंधन सीझन 3 इन पार्टनरशिप विथ TV9 नेटवर्क, इंडियाज नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि बिग FM। देशाच्या कानाकोपऱ्यात आम्ही ही मोहीम राबवणार आहोत। ट्रक ड्रायव्हर बांधवांना ज्या ठिकाणाहून वॅक्सिन दिलं जाते, सध्या आपण तिथे आहोत। या ठिकाणी आपण थेट दृश्य जी आहे ही पाहू शकता की कशा प्रकारे वॅक्सिनेशन या ठिकाणी दिलं जात आहे। गल्फ सुपरलेट सुरक्षा बंधन खरं तर ही मोहीम राबवत या ठिकाणी गल्फ असेल, TV9 मराठी असेल आणि बिग FM असेल, या माध्यमातून या ठिकाणी लसीकरण जे आहे हे देण्यात येत आहे। आपण थेट दृश्य जी आहे ही पाहू शकता। या ठिकाणी जवळपास आतापर्यंत शेकडोहून अधिक ट्रक ड्रायव्हर बांधव जे आहेत यांना या ठिकाणी वॅक्सिन दिलेलं आहे। आपल्या ते स्वतः, तुमचं नाव काय सर? सदाशिव आगाव। काकासाहेब, काय सांगाल, ट्रक ड्रायव्हर बांधवांना या ठिकाणी वॅक्सिन दिलं जातं, तुम्ही आता वॅक्सिन घेतली, काय प्रतिक्रिया? आम्हाला आतापर्यंत कोणी सुविधा केली नाही। ग्लोब आणि TV9च्या माध्यमातून आम्हाला ही वॅक्सिन भेटली आहे, त्यांचे खूप आम्ही आभारी आहेत। ट्रक ड्राइवर कोरोना काल की लाइफलाइन रहे हैं। जब पूरा देश लॉकडाउन की गिरफ्त में था तो ये जाबाज सड़क पर थे, चाहे ऑक्सीजन की सप्लाई हो, दवाइयों की सप्लाई हो या खाद्य सामग्रियों की। ट्रक ड्राइवरों ने हमेशा जान की परवाह किए बिना मानवता की सेवा की है। TV9 नेटवर्क भारत का सबसे बड़ा न्यूज़ नेटवर्क है। हमने सबसे पहले कोरोना के खिलाफ जागरूकता फैलाने और उससे निपटने के कई कार्यक्रम चलाए। अब हम ट्रक ड्राइवर भाइयों के लिए मुफ्त टीकाकरण का कार्यक्रम लेके आए हैं। गल्फ सुपरफ्लीट सुरक्षा बंधन सीजन 3 के तहत हम ट्रकर भाइयों का मुफ्त टीकाकरण करा रहे हैं। ट्रक ड्राइवर भाइयों से निवेदन है कि वो TV9 नेटवर्क के वैक्सीनेशन सेंटर पर जाएं और मुफ्त टीका लगाएं। टीकाकरण ही कोरोना से निपटने का एकमात्र उपाय है। देशाचं लोकप्रिय FM नेटवर्क बिग FM सुद्धा या मोहिमेत सहभागी झालंय आणि ट्रक चालकांच्या लसीकरण मोहिमेत आपलं योगदान देत आहे। ट्रकर भाई हैं जो हमारे सप्लाई चेन मैनेज करते हैं, हमारे देश की नींव हैं, देश की बैकबोन है, उनको वैक्सीनेट करना। हम 10,000 ट्रकर भाइयों को अक्रॉस इंडिया वैक्सीनेट कराने का दृढ़ निश्चय लेके आगे बढ़े हैं। गल्फ सुपरफ्लीट सुरक्षा बंधन सीझन 3 मध्ये नारायणा हेल्थ आणि मेदांता सुद्धा ट्रक चालकांसाठीच्या या मोफत लसीकरण मोहिमेत सर्वतोपरी मदत करत आहे। ये ट्रक ड्राइवर्स ने हमारा लाइफ सेविंग मेडिसिन का और सारा लोग का फूड सप्लाई को सबको उन्हें मेंटेन किया है, सबको उन्हें सप्लाई किया है। नारायण हेल्थ ऑर्गेनाइजेशन को गल्फ लुब्रिकेंट और TV9 और बिग FM से पार्टनरशिप में ट्रक ड्राइवर्स को वैक्सीनेशन करने के कोशिश करते हैं। It is our greatest privilege to work with all these wonderful organizations to touch the lives of thousands of truck drivers. ये बहुत एहसास है कि इन ट्रक ड्राइवर्स ने कितना इम्पोर्टेंट रोल प्ले किया हमारी जंग में, जिससे हम लड़ रहे हैं 1.5 साल से, 2 वेव्स, अपनी जान को खतरा लगाते हुए फिर भी इन्होंने अपनी सप्लाई लाइन्स ओपन रखी,
सारे देश की लाइफलाइन खुली रखी। तो ये हमारा फर्ज बनता है कि इनको ऑनर किया जाए और हम बड़े गर्व से कहते हैं कि ये जो TV9 गल्फ ऑयल और हमारा प्रयास है इसमें सक्सेस हो और ये बिगिनिंग है और भी प्रोग्राम्स करेंगे इन लोगों को ऑनर करने के लिए। ट्रक चालक देशभर माल पोहोचवण्याचं काम करतात, पण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असते ट्रक चालकांची संघटना। ट्रक चालक आणि मालवाहतूक संघटनेचं नातं विश्वासाचं असतं। याच कारणामुळे ट्रक चालकांच्या देशव्यापी लसीकरण मोहिमेत ही संघटनाही सहभागी झाली आहे आणि आपलं संपूर्ण सहकार्य या मोहिमेला देते। मुफ्त वैक्सीनेशन जो ट्रकर भाइयों को दे रहे हैं, ये समय की आवश्यकता थी और बहुत जरूरी है। इसकी जितनी भी सराहना गल्फ ऑयल की TV9 की जाए वो कम है और इससे बहुत लाभ मिलेगा। TV9 और गल्फ जो है ऑयल मिलकर आज ड्राइवरों के लिए जो एक पहल की है, बहुत अच्छी पहल की है। हमारी संस्था उस पहल की सराहना करती है। एक स्टेट से दूसरे स्टेट में जाना पड़ता है, वो घूमते रहते हैं और काफी लोगों के संपर्क में भी आते हैं। तो इन लोगों की सुरक्षा करना ये बड़ी एक अहम बात थी और इस बात के लिए जो TV9 ने जो इनिशिएटिव लिया है, हम TV9 के बहुत शुक्रगुजार है। और हमें बड़ी खुशी है कि गल्फ ऑयल के साथ मिलकर TV9 ने एक मुहिम चलाई है कि कम से कम 10,000 मिनिमम कम से कम हमने इनको वैक्सीनेट करना है। हम ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट कांग्रेस की ओर से आपका तहे दिल से धन्यवाद करते हैं। हमारे ड्राइवर्स जो होते हैं रास्ते में रहते ज्यादातर, उनको मालूम नहीं होता कि वैक्सीन सेंटर कहाँ पे है, सिटी में जाने के लिए टाइम भी कम होता है और ये हमारे ड्राइवर्स के लिए है भी बहुत जरूरी, क्योंकि ड्राइवर्स जाते हैं ना कहीं मंडी में, कहीं लेबर के गोडाउनों में, कहीं वर्कशॉप में, तो उनको वैक्सीनेशन करना बहुत जरूरी है। ड्राइवरों के लिए जो ये मुहिम चलाई है आपने, मैं इसके लिए आपका बहुत बहुत आभारी हूँ, बहुत बहुत धन्यवाद करता हूँ, क्योंकि जो ड्राइवर्स हैं हमारे वो कोरोना काल में वॉरियर्स की तरह काम करते हैं, जैसे अदर वॉरियर्स कर रहे हैं। लसीकरणामुळे ट्रक चालकांना कोरोनाच्या महाभयंकर आजारापासून संरक्षण तर मिळेलच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रक चालकांना मोठा मानसिक आधार मिळेल। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ञांनी वर्तवलाय, पण या संकट काळात देशाच्या अर्थव्यवस्थेचं चाक फिरतं ठेवण्यासाठी ट्रक चालकांचं हे लसीकरण महत्त्वाचं आहे, तरच अर्थचक्र फिरतं राहणार आहे। घेतलेली सध्या या लसीकरणाच्या ठिकाणी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनीजी पाटील या ठिकाणी आलेले आहेत। मॅम, काय सांगाल या उपक्रमाबद्दल, तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आहे? उपक्रम हे अतिशय चांगला आहे आणि ह्या उपक्रमाचं सगळ्यांनी कॉपी करावी पूर्ण महाराष्ट्रभर। आता BTCCAचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितले की ही जी मोहीम ही पूर्ण भारतभर राबवली जात आहे आणि खरोखरच राबवणे खूप गरजेचं आहे की जेणेकरून जे काही वाढती आपली कोविडची संख्या आहे ती कमी करण्यास सर्वांच्या मदतीने मदत होईल असं मला वाटतं। पण लसीकरण झालं याचा अर्थ असा नाही की आपण कोरोना नियमांचं पालन करायचं नाही। कोरोना निर्बंधांचं पालन करणं सर्वात महत्त्वाचं आहे। त्यामुळे वारंवार हात धुवत राहणं, सॅनिटायझरचा वापर करणं, मास्क लावणं आणि सुरक्षित अंतर ठेवणं या गोष्टींचं पालनही करणं महत्त्वाचं आहे। सर्दी, खोकला, ताप किंवा श्वास घ्यायला त्रास होणं असं कोणतंही लक्षण आढळल्यास ते अंगावर काढू नका। त्वरित डॉक्टरकडे जा आणि वैद्यकीय उपचार घ्या। मास्क नेहमी वापराच। गल्फ सुपरफ्लीट सुरक्षा बंधन सीझन 3 च्या माध्यमातून ट्रक चालकांच्या होणाऱ्या या मोफत लसीकरण मोहिमेत आपण अवश्य सहभागी व्हा, कारण हे वचन आहे ट्रक चालकांच्या सुरक्षेचं।